नमस्कार मंडळी, सर्वांना दिवाळीच्या दीपमय शुभेच्छा. आणि आम्ही जातोय नरकासूरवध पाहायला. काही मंडळींना नरकासूर माहीत असेल किंवा नसेल, तर जे काही सर्व गोष्ट आहे ती आम्ही सांगणार आहोत आमच्या या ब्लॉगमध्ये, तर शेवटपर्यंत राहायचंय बरं. आता आम्ही नॉर्थ गोवा ते साऊथ गोवा सर्व वेगवेगळे नरकासूर आज तुम्हाला दाखवणार आहोत. तर सुरुवात अशी आहे की अरंबोल, अश्वेम, मॅंद्रेम, सिओलिम, पोर्वरीम आणि महत्त्वाचे नरकासूर कुठे असतात आणि ती वेळ काय आहे त्यांची वगैरे वगैरे, हा प्रश्न सर्वांना पडतो. तर अजिबात विचार न करता 8 ते 9च्या दरम्यान स्कूटी किंवा कार जे काही वाहन तुमच्याकडे असेल ते काढणे आणि फिरणे, बस. मग तुम्हाला रस्त्यामध्ये कुठेही नरकासूर पाहायला मिळतील. पण बेटीमचे जे नरकासूर आहेत ते खूप उत्कृष्ट असतात बरं का. आणि 12च्या आत तुम्हाला महालक्ष्मी मंदिर पंजिमला पोहोचायचं आहे. तब्बल 4 तास ट्रॅफिकमध्ये होतो आणि 4 तास ट्रॅफिकच्या नंतर आता तुम्हाला हा जो नरकासूर आहे, माझा आवाज कदाचित येत नसेल, खूप भयंकर आहे तो. 100 फुटाचा जरी असेल. हा जयशो, किती मोठा आहे तो? भयंकर आहे, भयंकर मोठा. हा बघा, तर नरकासूर वध हा गोव्यामध्ये दिवाळीच्या 1 दिवसाआधी केला जातो, कारण इथून होते नरक चतुर्दशीची सुरुवात. नरकासुराचा वध झाला त्या दिवशी अंधारावर प्रकाशाचा विजय झाला, म्हणून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. सर्वजण आपण लवकर आंघोळ करून नवीन कपडे घालतो, उटणे लावतात आणि त्या आंघोळीचं एक विशेष महत्त्व असतं. कारण काय, तर त्या दिवशी नरकातून मुक्ती मिळण्याचं प्रतीक आहे. रात्रीचे 12:30 वाजता आहेत आणि 12:30 वाजता आम्ही 12:25 झालेले आहेत आणि आम्ही महालक्ष्मी टेम्पल इथे पणजीमध्ये आहोत. आणि तुम्हाला म्हणजे नरकासूर पाहण्यासाठी इतकं नरकासूर आहे, पण खूप सुंदर आहे, खूपच आवडला मला. आणि 12:30 वाजता नरकासूरला पाहण्यासाठी पब्लिक तुम्ही एकदा पहा, लोक पहा किती जमलेले आहेत. किती लोक असतील बरं जयशू, सांग बरं? 1000-2000 त्यापेक्षा जास्त असतील. आणि त्यामध्ये नरकासूरला पाहण्याची जी उत्सुकता आहे ती भयंकर आहे. तर आपण पाहूया की कसं बनवत आहेत, काय काय करतात. सगळी तयारी त्यांची चालू आहे, अजून तयारी झालेली नाही आहे. मे बी मला वाटतं अजून अर्धा तास लागेल. चला आता आपण बघूया एकदा. अरे बापरे, किती मोठा आहे ना हा नरकासूर. यांनी किती मेहनत घेतली असेल याच्या मागे. मेहनत म्हणजे जवळजवळ लाखो रुपये खर्च करतात. इंजिनियर्स आहेत, वेगवेगळे आर्टिस्ट आहेत. आणि मूळ म्हणजे हे कसं लाईव्ह आहे, ताबडतोब ते हे कटर वगैरे, त्याच्यानंतर जे काही मशीन्स वगैरे, खूप खूप टेक्नॉलॉजी यामध्ये यूज करतात. ते तुम्हाला पाहायला मिळेलच. ही बघा किती मोठी आहे नरकासुराची तलवार, काहीतरी हत्यार वगैरे असेल त्याचं. आणि बघा आपला भगवान कृष्णांचा रथ जो आहे तो पण तयार होतोय बरं का.
का नरकासुराची गोष्ट? नाही ना? चला मग आम्ही सांगतो. प्राचीन काळी नरकासूर नावाचा एक राक्षस होता. तो फार बलवान, अहंकारी आणि अत्याचारी होता. त्याने पृथ्वीवर आणि स्वर्गात खूप त्रास दिलेला. त्याने 16,100 स्त्रियांना बंदी बनवले आणि देवांची कर्णमणी माहीत आहेत का तुम्हाला, जी कुंडलं असतात ती चोरलेली, आणि ती होती इंद्रदेवाच्या आईची. स्वर्गात सगळे असे त्रस्त झाले होते देव वगैरे. मग अखेरीस त्यांनी काय केलं की भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. बरं, नरकासुराचा वध झाला, बरोबर, तो झाला, पण तो कोणी केला? तो केला सत्यभामा. तर सत्यभामा कोण होती? मी सांगते तुम्हाला सत्यभामा कोण होत्या. त्या होत्या श्रीकृष्णाच्या पत्नी. त्या शूर, बुद्धिमान होत्या. नरकासुराला एक शाप होता की तो सीच्या हातूनच मरेल. त्यामुळे श्रीकृष्णाने त्यांना आपल्यासोबत युद्धासाठी घेऊन गेले. आणि युद्ध करण्यास जेव्हा ते निघाले, ते नरकासुराच्या साम्राज्यात पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर असं भीषण भयानक युद्ध सुरू झालं की नरकासूर फार ताकदवान होता ना, आणि मग सत्यभामा देखील युद्धात काय अशी कमी नाही पडली. ती जेव्हा उतरली तेव्हा त्याने दाखवून दिलं की ती श्रीकृष्णाची पत्नी आहे, आणि श्रीकृष्ण पण आपले खांद्याला खांदा लावून अशी लढाई देत होती भयंकर. युद्धाच्या शेवटी सत्यभामाने धनुष्य उचलले आणि नरकासुराचा वध केला. या घटनेनंतर बंदी स्त्रियांना मुक्तता मिळाली. त्या 16,100 स्त्रिया समाजात परत जायला घाबरत होत्या. म्हणून श्रीकृष्णाने त्यांच्याशी विवाह केला, त्यांचा सन्मान राखण्यासाठी.
तर मग नरकासुराचा काय झाला, तो वध झाला तिथे, आणि त्या दिवशी अंधारावर प्रकाशाचा विजय झाला असे आपण म्हणतो. आणि म्हणूनच दिवाळीच्या आधी नरकासूर दहन केलं जातं. आणि आजचा अनुभव खूप वेगळा होता आणि रोमांचकसुद्धा होता, हो ना जयसुधा? हो, मला तर खूप मज्जा आली. तर दिवाळीच्या आधी गोव्यात असाल तर हा नरकासूर फेस्टिवल नक्की बघा आणि तो तुम्हाला खूप आवडेल. खूप म्हणजे खूपच. आणि शेवटी काय असतं, कोणतीही कथा आपल्याला एक संदेश देऊन जाते, एक शिकवण देऊन जाते. तर या कथेचा संदेश असा आहे की अहंकार, अत्याचार आणि अज्ञान याचा शेवटी याचा नाशच होतो. आणि सत्य, शौर्य आणि धर्माचा विजय होतो. पहाटेचे 3 वाजलेले आहेत, झोप येत आहे, तरी पण आम्ही नरकासूर जे आहे ते शोधतोय म्हणजे पाहतोयच. खूप मोठे मोठे आहेत, मला वाटतं असतील ना 50 फुटाचे. हो हो हो. कारण की एवढे छान आहेत ना की मनच होत नाही की आता घरी जायचं. पण हा पाहिला का तुम्ही? हा किती सुंदर आहे. हो. आणि लाईट्स पण खूप जबरदस्त करतात इथे. किती सुंदर आहे पहा. हे आहेत आपले श्रीकृष्ण, हा आहे राक्षस आणि ही आहे सत्यभामा, जिची गोष्ट आत्ताच तुम्ही ऐकलेली आहे. चला, ठीक आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हो, हॅपी दिवाळी सर्वांना. हां, आणि हा भाग तुम्हाला खूप आवडला असेल, हा व्लॉग जो आहे आमचा. तर पुन्हा भेटूया नवीन काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. हां, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हो, ते तुम्ही करत नाही आहेत तर ते नक्की करा. आणि पुन्हा भेटूया. चला, येतो आम्ही.